नाही दिली का बघ ना मग कोण आहे यांचा ना बाबगावचा ना तर मेहरी लेवून बापगाव संघाचा संघ सॉरी मॅन ऑफ द मॅच तो सामना जिंकला गेला. त्या दरम्यान कोण आहे योगेश ठरतोय मॅन ऑफ द मॅच. त्याने 8 धावा खर्च केल्या आणि 2 विकेट्स काढल्या आणि सोबत 9 चेंडू 26 धावांची वादली खेळी स्वीकारली. तर प्लीज वेलकम योगेश, आपण येऊन मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेऊन जायचा आहे, विनंती असेल. 2 बॅट्समन पाहतोय आपण, पिंटू आणि विकी. एक जबरदस्त जोडी आहे मैदानाच्या आतमध्ये. पिंटू हा फलंदाज सुद्धा नक्कीच याने क्रिकेटचे उन्हाळे पावसाळे खूप जवळून अनुभवले आहेत. कॅप्टन कुल म्हणून ओळखला जातो या टीममध्ये. सोबत विकी जर्सी नंबर 12, नक्कीच माझा आवडता क्रमांक. गोलंदाज संजय, कॅप्टन टू कॅप्टन सामना होतोय. पिंटू विपक्ष संजय. राऊंड द विकेटने येतोय पिंटू साडी. पहिलाच बॉल P1चं षटक राऊंड द विकेटने. यावेळेस पहिलाच बॉल आणि कव्हरच्या डोक्यावरनं जबरदस्त फटका. क्षेत्ररक्षक पळतोय, सुरेख क्षेत्ररक्षण. 2 धावा कंप्लीट केल्यात. पहिल्याच बॉलवर चांगला प्रहार केला होता. अपफील थोडीशी खराब आहे, पण जबरदस्त बॅटिंग अनुभव आहे या खेळाडूकडे. या टीमचा एक लीडर म्हणून ओळखला जातो पिंटू. तर योगेश नक्कीच आलाय आणि त्यांना मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्काराने पुरस्कृत करते सोपान पाटील साहेब. चला यायचं आपण. पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाज 00 जर्सी नंबर. हा फटका फसलाय, लावडा पेल. थोडीशी लाईन मिस केली आहे. नक्कीच ऑफ एसटीच्या बाहेर टाकला होता चेंडू. जबरदस्त गोलंदाजी केली जाते. पुढचा बॉल यावेळेस पुल केलाय, पुल अँड पॉवरफुल. चेंडू जाईल सीमा रेषेच्या बाहेर. षटकार. तर स्क्वेअर लेग पंच आमचे युवराज पाटील यांनी नक्कीच सांगितलं की हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर पडलाय. बाउंड्री लाईन आहे तिथे आणि क्लिअरली दिसत सुद्धा होती त्यांना. पुढचा बॉल पुन्हा एकदा पिंटू साडी. यावेळेस स्टेप आउट करून हा फटका खेळण्याचा प्रयत्न फसलाय आणि इथे अपील केली होती, मात्र बॅट थोडीशी मला वाटतं पिचवर आदळली होती, घर्षण केलं होतं. कुठल्याही प्रकारचा बॅटवर स्पर्श झाला नाही चेंडूचा. जबरदस्त डिलिव्हरी पाहायला मिळाली. नॉट आउट. डिसिजन येतो आमचे विष्णू सर. नक्कीच पंचांवर कुठल्याही प्रकारचा दबाव टाकण्याचा प्रयत्न करू नये, विनंती असेल, कारण चांगली पंचगिरी केली येते या 2 दिवसामध्ये. पुढचा बॉल पिंटू साडी. यावेळेस जबरदस्त फटका. क्षेत्ररक्षक नाहीयेत. नो मॅन्स लँड मध्ये हा चेंडू 3 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये आदळला होता हा चेंडू आणि तोपर्यंत मात्र 2 धावा पूर्ण केल्यात पिंटूच्या माध्यमातून. आतापर्यंत चांगली बॅटिंग केली. एक षटकार खेचून काढलाय, 2 डबल्स काढले, 2 डॉट चेंडू सुद्धा पाहायला मिळाले आपल्याला. 5 चेंडू आणि 10 धावा. मोठ्या फटक्यांची गरज असेल पॉवर प्लेच्या या षटकामध्ये. तर शेवटचा चेंडू या पॉवर प्लेच्या षटकातील. यावेळेस आता मात्र पंचांच्या हात वरती. इथून मात्र पिंटूला परतावा लागेल.
न्यू बॅट्समन आतमध्ये येतोय. सांगे संघाची रन मशीन, एक सांगे एक्सप्रेस म्हणून ज्याला ओळखला जातो राज, अष्टपैलू खेळाडू आहे. जबरदस्त बॅटिंग, जबरदस्त बॉलिंग साठी ओळखला जातो आणि ती ओळख इथे कायम ठेवावी लागेल. गोलंदाज राहुल, तोच तो राहुल ज्याने मागच्या मॅच मध्ये काय जबरदस्त परफॉर्म केला होता आपल्या टीम साठी. मॅन ऑफ द मॅच झाला होता मागच्या मॅच मध्ये. दुसरं षटक हाताला होतं आणि पहिल्या षटकामध्ये जास्त धावा खर्च झाल्या होत्या. त्यानंतर मात्र जबरदस्त बॉलिंग केली होती. तोच तो राहुल पुन्हा एकदा ओव्हर द विकेटने, यावेळी स्ट्रायकिंग एंडवर विकी. हा फटका बनवलाय. क्षेत्ररक्षक आहेत तिथे, एका टप्प्याने कलेक्ट केलं चेंडूला. कलेक्ट करून फेकीपर्यंत एक धाव कंप्लीट केली. नक्कीच विकीची बॅट बोलणं गरजेचं असेल, कारण जबाबदारी दिली या पॉवर प्लेच्या षटकामध्ये काही स्ट्राईक जास्त वेळ आपल्या जवळ ठेवू शकला नाही विकी. मात्र या सेकंड ओव्हरमध्ये धमाका ब्लास्ट करावा लागणार. दरम्यान राजसाठी पुरता चेंडू, राहुल टू राज. नक्कीच र आणि रचा यमक जुळला इथे, राज आणि राहुल. वाईटचा इशारा येतोय पंचांचा. एक्सपायर मारा दुसऱ्या चेंडूवर. 12 धावा धाव फलकावर. यावेळेस हा फटका फसलाय. पुन्हा एकदा पंच सांगतील की ते दिशा पाहावी लागेल राहुल तुला. वाईटचा इशारा येतोय. ऑफ एस्टीच्या थोडासा स्क्वेअर फेकलाय हा चेंडू. वाईट, सलग 2 वाईट्स येत आहेत आणि आता मात्र कानमंत्र दिला जातोय तो म्हणजे संजय. अशा प्रकारचे कानमंत्र देण्याची गरज असते, कारण गोलंदाज लाईन मध्ये येण्याची गरज भासले इथे. ओव्हर द विकेटने पुढचा चेंडू. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न फसलाय. निर्धाव चेंडू. नक्कीच इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये महेंद्रसिंग धोनीने अशा प्रकारचे कानमंत्र देताना आपण पाहिलेत आणि सक्सेसफुल सुद्धा ठरलेत. वन ऑफ द बेस्ट कॅप्टन, बेस्ट लीडर, फिनिशर, जबरदस्त क्रिकेटर. हा फटका सुद्धा नाही, फटका फसला नाहीये. कुठेतरी पंच सांगतायत की 14 धावा. या षटकातील तिसरा वाईट चेंडू पाहायला मिळाला. पुढचा बॉल ओव्हर द विकेटने. हो, चेंडू. पुढची मॅच जय बजरंग सावध आणि पवनपुत्र पिसे या दोन्ही संघाचे संघनायक कृपया यायचंय 4 षटक संपल्यानंतर. यावेळेस टॅप केलंय चेंडूला, 30 यार्ड सर्कलमध्ये चेंडूला अडवलंय. चांगला थ्रो, मात्र कमबॅक बॅक केलं नाहीये, इथे कव्हर केलं नाहीये. एक धाव तर पूर्ण केली आणि एका धावेने धावफलकात धावांची टोटल 15 धावा. थोडीशी शांत सावध सुरुवात. कुठेतरी पहिल्या षटकामध्ये चांगली बॅटिंग केली होती पिंटू याने, मात्र राज आणि विकी थोडेसे अपयशी ठरतायत. मोठ्या फटक्यांची गरज आहे आणि कुठेतरी मोठे फटके येत नाहीयेत. स्विच आणि गॅप मधला चेंडू फरार होतोय. क्षेत्ररक्षक पळतोय. आउटफील्ड चांगली आहे तिथे आणि या 4 धावा ऍड होतील. जय बजरंग सावध आणि पवनपुत्र पिसे आपण दोन्ही संघाचे संघनायक कृपया यायचंय. 4 षटक संपल्यानंतर यायचंय संघनायक टॉस साठी. यावेळेस स्कोप केला या फटक्याला आणि चेंडू जाईल वन बाउंस सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा.
CSKचा ओपनर बॅट्समन फॅब डुप्लेसी साऊथ आफ्रिकन क्रिकेटर आहे आणि अशा प्रकारचे स्ट्रोक तो नेहमीच खेळताना आपण पाहू शकतो त्याला. त्याचप्रमाणे दिलशान या स्ट्रोकसाठी माहिर होता. पल्ली स्कूप आपण आपल्या भाषेमध्ये याला नक्कीच संबोधतो आणि जबरदस्त क्रिकेट आता मात्र विकीच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. मी उल्लेख केला होता की मोठ्या फटक्यांची गरज आहे आणि कुठेतरी त्याने ऐकलं आणि लागोपाठ 2 चौकार आपल्या खेळीमध्ये साकारलेत. नवीन गोलंदाज तिसऱ्या षटकामध्ये मनोज गोलंदाजी मार्कवर. पहिलाच बॉल राजसाडी तिसऱ्या षटकातील. यावेळी चांगला फटका स्ट्रेट फटका आहे. चेंडू एका टप्प्याने जाईल सीमा रेषेच्या बाहेर. 4 रन्स. आता मात्र जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते राज आणि विकीच्या माध्यमातून. कुठेतरी पावलावर पाऊल ठेवलंय विकीच्या. राज सुद्धा आता मात्र इरादे स्पष्ट करतोय, डील करतोय चौकारामध्ये. पुढचा बॉल पुन्हा एकदा विकेटने. यावेळेस बॅटची कडा आहे, क्षेत्ररक्षक आहे तिथे, चूक करणार नाही आणि इथून मात्र राजला परतावं लागेल. तर नवीन बॅट्समन म्हणजे अगदी जवळचे मित्र सचिन उर्फ सिंचन या नावाने ओळखले जातात. ते चांगल्या बॅटिंगसाठी ओळखले जातात, बिग हिटिंग साठी ओळखले जातात आणि सांगे संघासाठी चांगली कामगिरी केली येत्या काही वर्षांमध्ये. सचिन मोगरे. स्कोर झालाय 27. 27 धावा धावफलकावर. 2 विकेट्स पडल्यात सांगे संघाच्या. स्ट्रायकिंग एंडवर विकी. चांगला फटका आणि चेंडू जाईल 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 आणि जातोय सीमा रेषेच्या बाहेर. षटकार. नक्कीच शॉर्ट ऑन पूल हा फटका आवडतो कुठेतरी सांगे संघाला, कारण सिंचन यांचा सुद्धा फेवरेट स्ट्रोक आहे तो. आताच त्याने इंस्टाग्रामवर पोस्ट केली होती त्या फटक्याला. जबरदस्त टीम सांगे टीम या परिसरामध्ये चांगल्या मॅचेस त्यांनी घडून आणल्यात. एक चॅम्पियन संघ म्हणून ओळखला जातो. पुढचा बॉल उडतो विकेटने. यावेळेस स्विच खेळण्याचा प्रयत्न फसलाय आणि इथून मात्र निर्धाव चेंडूची सांगता होते. पुढचा बॉल उडतो विकेटने. मनोज शॉर्ट पिच चेंडू आणि त्याला मात्र लेट कटच्या माध्यमातून खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक पळतोय आणि पळत राहणार. चेंडू जाईल सीमा रेषेच्या बाहेर. चौकार. पुढचा बॉल उडतो विकेटने. यावेळेस प्रॉपर क्रिकेटिंग शॉट 30 यार्ड सर्कलमध्ये सिंगल घेण्याचा प्रयत्न झालाय. सन्मान दिला या चेंडूला. स्ट्राईक स्वतः जवळ ठेवले विकी आणि समजदारीचं क्रिकेट ज्याला म्हटलं जातं ते विकीच्या माध्यमातून. 3 षटक संपलेत आणि या 3 षटकामध्ये पाहायला गेलं तर 38 धावा धावफलकावर नोंदवल्या आहेत. चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. 38 धावा धावफलकावर आणि 39 धावांची गरज असेल. येणारे 18 चेंडू आणि 39 धावा. तर पाहूया यवई संघ कशा प्रकारे या धावा चेस करेल की आयकवेरा संघ या धावा डिफेंड करून दाखवतील आणि याचं उत्तर नक्कीच देतील. त्या म्हणजे आमचे हरीश जाधव सर.
प्लीज हरीश जाधव सर, या पुढील सामन्याचा हाल हवाल धावतं पलतं वर्णन आपण प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायचंय. धन्यवाद. धन्यवाद डीजे मास्टर. यूट्यूबच्या माध्यमातून जोडले गेले सर्व प्रेक्षकांचे सुद्धा स्वागत असेल. तर विनंती असेल आमचे परममित्र वसीम पावले यांना नक्कीच मंचावर स्थान अमन्न व्हायचं आहे. चला स्पीडअप करायचं आहे. नक्कीच 39 धावांचा टार्गेट समोर ठेवला. एवढे संघासमोर 13.00 सरासरी राखावीच लागेल. काय सुरेख फलंदाजी केली साई एकविरा सांगे संघाने, आई एकविरा सांगे संघाने. खास करून विकी यांनी नक्कीच सोफेर फटकेबाजी विकी याच्या बॅटमधून स्विच सुद्धा पाहिला. नक्कीच एक पल्लू शॉट सुद्धा त्या बॅटमधून आपण पाहिला. नक्कीच पल्लू शॉट जर नक्कीच आणला असेल तर दिलशान हा नेहमी खेळायचा पल्लू शॉट. तर शेवटचा कॉल असेल सावध संघाला. जय बजरंग सावध संघ पिसे संघाचा संगणक आलेला आहे. पहिला चेंडू सुरेख चेंडू हाताळतोय विकी आणि एक धाव. नक्कीच पहिल्या चेंडूवर आपला अकाउंट ओपन करतो फलंदाज आकाश आणि संघाचा सुद्धा श्री गणेश केला जातो. या ठिकाणी पाहू शकता 18 चेंडू आणि 39 धावांची गरज असेल ती. येवई संघाला चला स्पीडअप करायचं आहे. आई एकविरा सांगे संघ आता माझा प्रथम स्ट्राईकला येतो तो राहुल डावखुरा फलंदाज. मागच्या सामन्यामध्ये सुरेख फलंदाजी केली ती. यावेळेस मात्र पुन्हा एकदा हवेमध्ये चेंडू क्षेत्ररक्षक पाठलाग करतात. चुकीचा अनुमान त्या ठिकाणी एक धाव पळून काढ दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धावा सुद्धा पूर्ण केल्या जातात. तर 2 धावाच्या मध्ये धावसंख्या पुढे जाते ती बिनबाद 3. विकी राईट हँड ओव्हर द विकेटने गोलंदाजीचा धुरा सांभाळताना पुन्हा गोलंदाजी मार्कवर सज्ज.
यावेळेस मात्र सुरेख चेंडू, खोलवर हाताळलेला चेंडू, निर्धार चेंडूची सांगता होते. कुठल्या प्रकारची धाव मिळणार नाही चेंडूवर. नक्कीच सुरेख गोलंदाजी विकी याच्याकडनं पाहू शकता. फलंदाजी करताना सुद्धा सुरेख फलंदाजी केली होती विकी यांनी. यावेळेस वाटतं पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक त्याचा पाठलाग करतोय आणि साधा आणि सोपा झेल सोडला जातोय, जीवनदान दिलं जातं आणि तिसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि बघता बघता तिसरी सुद्धा धाव पूर्ण केली जाते. काय सुरेख रनिंग बिटवीन द विकेट पाहू शकता आपण मैदानामध्ये. आकाश आणि राहुल याचं नक्की 3 धावाच्या मध्ये धावसंख्या आता मात्र पुढे जाते 6 बिनबाद 6. नक्की तुलाने मला दे जमिनीला झेल सोडला या ठिकाणी. मात्र झेल किती महाग पडू शकतो राहुल याचं, कारण की मागच्या सामन्यामध्ये सुरेख फलंदाजी केली होती राहुल याने. नक्कीच एक मिड विकेटच्या वरून खूप लांब पल्ल्याचा षटकार सुद्धा त्या बॅटमधून पाहिला होता आपण राहुल याच्या. यावेळी सुरेख क्षेत्ररक्षण स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये नक्कीच आपल्या संघासाठी धावा वाचवता पाहता आपण विकी आला. नक्कीच पुन्हा निर्धार चेंडूची सांगता होते, कुठल्याही प्रकारची धाव मिळणार नाही या चेंडूवर. यावेळेस मात्र जोरदार अपील करता पंचांगडा. अपील फेटाळताना पंच. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ समाप्त होतो या ठिकाणी. मात्र धावसंख्या आली ती 6. विजय पाटील यांचे छोटे बंधू हर्ष पाटील आणि तसेच उर्फ पंपू, विनंती असेल मंचावर स्थानापन्न व्हायचं आहे. नक्कीच या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचे मनपूर्वक सरचे स्वागत आहे. धावसंख्या आली ती 6. पहिला षटकार अखेरीस नक्की सुरेख गोलंदाजी केली विकी यांनी. चला स्पीडअप करायचा विकी प्लीज, विनंती असेल. अजून सामने खेळवायचे आहेत आपल्या. नवीन गोलंदाज दीपेश. चला स्पीडअप करा संघ वारंवार मी तुम्हाला सूचना देतोय. नक्कीच आता समीकरण उरलेलं आहे. 12 चेंडू आणि 35 धावांची गरज असेल. सॉरी 33. चला स्पीडअप करायचं सांगे संघ. याच मात्र खूप वेळ चेंडू हवेमध्ये स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये भरपूर प्रयत्न केला होता. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू जाऊन पडतो. एकच धाव मिळेल. एका धावेत समाधान मानावं लागेल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे जाते. बिनबाद 7. दरम्यान शुभागमन झालं या ठिकाणी. ओम साई असोसिएशनचे अध्यक्ष माननीय श्री MD साहेब मदन दत्तू साहेब यांचं शुभागमन झालेलं आहे. तरी सरपंच उपसरपंच चषकामध्ये त्यांचे हृदयाच्या अंतःकरणातून मनपूर्वक सरचे स्वागत असेल. यू मोस्ट वेलकम सर. नक्कीच एक डॅसिंग पर्सनॅलिटी. पंचांना विनंती सामना थांबवायचा थोडा. शुभागमन झालंय. पुन्हा एकदा सरपंच उपसरपंच चषकामध्ये त्यांचे हृदयाच्या अंतःकरणातून मनपूर्वक सरचे स्वागत असेल.
चला सामन्यास सुरुवात करायची पंचांना विनंती असेल. यावेळी मात्र दिशाहीन गोलंदाजी, पंच दंडित करताना गोलंदाजाला वाईट चेंडू, अतिरिक्त धाव. एका धावेच्या मध्ये धावसंख्या पुढे जाते ती 9. नक्कीच तसेच सुभाष जाधव साहेब यांचं सुद्धा शुभागमन झालेलं आहे. त्यांचे सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष स्वागत असेल. एक धाव पळून काढले, दुसरा धावेचा प्रयत्न आणि बघता बघता दुसरी सुद्धा धाव पूर्ण. 2 धावच्या मध्ये धावसंख्या पुढे जाते ती 11 विदाउट लॉस. नक्कीच मान्यवरांचा शुभागमन झालेलं आहे. MD साहेबांचं तसेच सुभाष जाधव साहेबांचं सुद्धा शुभागमन झालेलं आहे. तरी नक्की या सरपंच उपसरपंच चषकामध्ये पुन्हा एकदा त्यांचे मनपूर्वक स्वागत. यावेळेस मात्र पुढचा फटका, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक पाठलाग करतो आणि काय सुरेख रीतीने टिपलाय झेल आणि संपलाय. नक्कीच आमने लोणार असोसिएशनचे अध्यक्ष MD साहेब यांचा शुभागमन झाले. या ठिकाणी मात्र पाहू शकता आपण तुम्ही समालोचन कक्षामध्ये स्थानापन्न झालेले आहेत. यावेळेस मात्र सुरेख चेंडू हाताळतोय. चुकीचा अनुमान क्षेत्ररक्षणाचा तिथे आपण पाहू शकता. मिड ऑफला एक धाव मिळेल, एका धावे समाधान म्हणाले, एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे तिथे 12-12. नक्की समीकरण उरले 8 चेंडू आणि 27 धावांची गरज आहे. काय सुरेख गोलंदाजी करतो सांगे संघाचा गोलंदाज. 8 चेंडू आणि 27 धावांची गरज असेल ती यावेळी संघाला. चला स्पीडअप करायचं सांगे संघ. वारंवार मी तुम्हाला सूचना देतोय. यावेळेस मात्र ओव्हरपिच चेंडू, त्याचा पुरेपूर समाचार घेतला जातोय. चेंडू जातो सरळ मिडविकेट. षटकारावरून बाईला काय सुरेख रीतीने पिक केला चेंडूला. ओव्हरपिच चेंडू होता, पुरेपूर समाचार घेतला जातोय. समीकरण उरला 7 चेंडू आणि 21 धावांची गरज असेल. धावा किती झाल्या याला महत्व उरलं नाही, धावा किती पाहिजे याला जास्त महत्व उरलं आहे. कारण की समीकरणाचा 7 चेंडू आणि 21 धावांची गरज असते एवढी संघाला. नक्कीच मनोज याच्या बॅटमधून एक षटकार आपण पाहिला. नक्कीच असे चौकार षटकारांची गरज असेल संघाला जर विजय मिळवायचा असेल तर. पुन्हा एकदा सुरेख फटका, पॉइंट आणि एक्स्ट्रा पॉइंट रिझर्व मध्ये चेंडू फरात सीमा पार, धावातील 4 हा दर्जेदार चौकार. थँक्यू डीजे. तर नक्कीच आपण आत्ताच आपल्याला लाभलेले मान्यवर यांच्या सत्कार समारंभाकडे वळूया. नक्कीच सन्मान करूया MD साहेबांचा. तर नक्कीच त्यांचा सन्मान करतील आमचे पिसे गावचे सोपम पाटील यांच्या शुभ हस्ते सन्मान होत आहे. साहेबांचा तर विनंती असते साहेबांना सुद्धा स्वीकारायचं आहे ते. MD साहेब आमने लोणार असोसिएशनचे अध्यक्ष माननीय श्री मदन दत्तू जाधव साहेब नक्कीच सन्मान होते. या ठिकाणी स्क्रीनवर आपण पाहू शकता शुभ सन्मान साहेबांचा. एक मायाची उबदार शाळ आणि श्रीफल देऊन साहेबांचा सन्मान होतोय. नक्कीच सुभाष जाधव साहेब यांचा सुद्धा सन्मान होता. या ठिकाणी पंढरनाथ पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते तर नक्कीच मायाची एक उबदार शाळ आणि श्रीफल देऊन त्यांचा सन्मान केला जातोय. तर नक्कीच जोरदार टाळ्या होऊ द्या साहेबांसाठी, दोन्ही साहेबांसाठी. एक मोलाची उपस्थिती स्पर्धेला लाभलेली आहे आपल्याला. चला आपण जाऊया मैदानाकडे. चालू असणारा सामना सांगे विपक्ष येवई
तर आता समीकरण उरलेलं आहे 7 चेंडू आणि 17 धावांची गरज. हाय व्होल्टेजचा सामना, दुपारचा सत्र. जसा उन्हाचा तडाखा बसतो त्या सामन्यामध्ये सुद्धा आता गरमी निर्माण नक्कीच होईल, कारण की समीकरण उरले 7 चेंडू आणि 17 धावांची गरज असेल या ठिकाणी. तर गोलंदाजीचा धुरा सांभाळतो या ठिकाणी योगेश. नक्की 7 चेंडू आणि 17 धावा. इथे 6 चेंडू सांगून जातील, धावा डिफेंड केल्या जातील का चेस केल्या जातील. जरा स्पीडअप करायचं सांगे संघ. हाय व्होल्टेज सामना. नक्कीच समीकरण 7 चेंडू आणि 17 धावांची गरज असेल. पहिल्या चेंडूवर अलाउन द कार्पेट, मिड विकेट रिझर्व मध्ये जातो. एक धाव पूर्ण, एका धावेत समाधान मानावं लागेल. एका धावेच्या मधून धावसंख्या पुढे जाते ती 23. आता समीकरण 5 चेंडू आणि 16 धावांची गरज असेल. नक्की 2 मोठ्या फटक्यांची गरज असेल एवढी संघाला. नक्कीच एक दुसरा चेंडू निर्धार आला तर वर्चस्व राहिले या सामन्यामध्ये सांगे संघाचा. पुन्हा एकदा अँगल चेंज करताना गोलंदाज योगेश याच्याकडनं राईट हँड ओव्हर द विकेटने. राईट आणि लेफ्टी कॉम्बिनेशन पाहू शकता आपण मैदानामध्ये. चला स्पीडअप करा सांगे संघ. पाच चेंडू आणि 16 धावांची गरज असेल ती एवढी संघाला. चला स्पीडअप करायचंय सांगे संघ. वारंवार सूचना देतो आम्ही तुम्हाला. शॉर्ट पिच चेंडू हुक करतो, बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझर्व मध्ये चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक उभा आहे त्या ठिकाणी, मात्र सुरेख क्षेत्ररक्षण खेळलं जात आहे. फक्त आणि फक्त 2च धावा मिळतील. नक्की 2 धावाच्या मध्ये धावसंख्या उड्या येते ती 25. समीकरण उरले आता 4 चेंडू आणि 14 धावांची गरज असेल. नक्कीच आजच्या दिवसाचा विचार केला. सकाळपासूनच पाहुण्यांची मांदी लागलेली या स्पर्धेला भेट देण्यासाठी. क्षेत्ररक्षण वारंवार फेरबदल आपण पाहू शकता. यावेळेस मात्र चुकीची लाईन. वाईट चेंडू, अजून एक धाव मिळेल. अतिरिक्त धाव, एका धावेच्या मध्ये धावसंख्या पुढे 26. नक्की 4 चेंडू आणि 13 धावांची गरज असेल एवढी संघाला. नक्कीच पुन्हा गोलंदाजी मार्क सज्ज गोलंदाज योगेश राईट हँड ओव्हर द विकेटने. यावेळेस मात्र पुन्हा एकदा दिशा आणि गोलंदाजी, पुन्हा दिशा भरकटताना, पुन्हा पंच आमच्याकडे बोलताना पंचांचे दोन्ही आज समांतर. वाईट चेंडू, अजून एक धाव मिळेल. धावसंख्या पुढे जाते 27. नक्कीच पहिले 2 चेंडू सुरेख रीतीने हाताळले तो योगेशांनी. शेवटचा षटक हाताळण्यासाठी सज्ज झाला. जी जबाबदारी दिली होती संघनायकाने, नक्कीच पेशर तर असणारच. समीकरण उरले आता 4 चेंडू आणि 12 धावांची गरज असेल. चला स्पीडअप करायचं आहे. पुन्हा एकदा सज्ज होताना माझ्या साथी समालोचक उमेश सुतार. यावेळेस मात्र सुरेख फटका, बॅटची एज घेऊन चेंडू जातो. क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय. झेल सुटला या ठिकाणी. तुलाने मला देश जमिनीला 2 धावा मिळतील.
2 धावाच्या मदतीने धावसंख्या आता मात्र पुढे जाते ती 29. नक्कीच समीकरण उरलं या ठिकाणी पाहू शकता आपण 3 चेंडू आणि 10 धावांची गरज असेल. चला स्पीडअप करायचं आहे. खूप उशीर होतो या सामन्याला. 3 षटकं हाताळण्यासाठी तुम्हाला फक्त आणि फक्त 15 मिनिटं दिली जातात. नक्कीच मॅच मध्ये खूप गरमी निर्माण झाले या ठिकाणी पाहू शकता आपण. समीकरण 3 चेंडू आणि 10 धावा. यावेळेस पुन्हा एकदा दिशा आणि गोलंदाजी. पंच पुन्हा आमच्याकडे वळताना पंचाचे दोन्ही समांतर. नक्कीच लाईन आणि लेंथ मध्ये वारंवार चेंजिंग होताना पाहता गोलंदाज योगेश याचा आतापर्यंत विचार केला. 3 चेंडू वाईट हाताळल्यात योगेश यांनी. आता समीकरणला 3 चेंडू आणि 9 धावांची गरज असेल. नक्कीच एक्स्ट्राच्या रूपाने खूप धावा मिळतात या ठिकाणी यवई संघाला. नक्कीच एखादा दुसरा मोठा फटका आला तर विजय मिळू शकतो या ठिकाणी यवई संघाला. एखादा विकेट आला तर पुन्हा वापसी करू शकतो तो सांगे संघ. यावेळेस मात्र सुरेख चेंडू जोरदार अपील केली जाते पंचांकडे. अपील फेटाळताना पाहतो शर्यचा वेध घेणारा चेंडू. निर्धार चेंडूची सांगता होते. आता मात्र समीकरण उरलेले 2 चेंडू आणि 9 धावांची गरज असेल. नक्की दोन्ही मोठे फटके मारावेत लागतील संघाला जर विजय मिळवायचा असेल तर. नक्कीच जर विचार केला योगेशाने या षटकाने मोठे फटके जरी खेळून नसतील दिले, एक्स्ट्रा चेंडू खूप हाताळल्यात. यावेळेस मात्र हेलिकॉप्टर उडलाय. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक उभा आहे. डोक्यावरून चेंडू सरळ जात. बर चौकात रॉयल एंट्री होते खरंच छान. बर चौकात रॉयल. थँक्यू डीजे मास्टर. नक्कीच आता समीकरण उरलेलं मात्र 1 चेंडू आणि 3 धावांची गरज असेल. नक्कीच हेलिकॉप्टर उडवला या ठिकाणी मात्र एका सुरेख रीतीने लँड झाला सीमारेषा पलीकडे षटकारासाठी. नक्कीच कालचा दिवस आठवत असेल मित्रांनो तुम्हाला. 1 चेंडू आणि 3 धावांची गरज होती आणि काय सुरेख रीतीने चेंडू हाताळला होता तो. कल्पेश यांनी क्वालिफायचा सामना होता. 1 चेंडू आणि 3 धावांची गरज असताना माऊली स्पोर्ट आमने संघ फलंदाजी करत होता आणि निर्धार चेंडू हाताळला होता. असाच निर्धार चेंडू येतो का धावा चेस केल्या जातील का मोठा फटका येईल, चौकार येतो का षटकार येतो का निर्धार येतो का 2 धावा येतात. नक्कीच गोलंदाज सज्ज. राईट हँड ओव्हर द विकेटने योगेश. यावेळेस मात्र सुरेख चेंडू हाताळतोय